मुंबईतील केईएम रुग्णालयातील एक धक्कादायक बातमी आहे। केईएम रुग्णालयामध्ये रुग्णांचे केस पेपर किंवा रुग्णांचे डॉक्युमेंट्स हे पेपर प्लेट बनवण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत। मुंबईतील केईएम रुग्णालयातून ही धक्कादायक माहिती समोर येते। रुग्णांचे डॉक्युमेंट्स पेपर प्लेटसाठी वापरल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली आहे। माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी केईएम रुग्णालयात जाऊन प्रशासनाला या संदर्भात जाब देखील विचारलेला आहे। त्याचबरोबर प्रकरणाची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी देखील किशोरी पेडणेकर यांनी केलेली आहे। या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर त्याचबरोबर अजय चौधरी, श्रद्धा जाधव यांनी केईएम रुग्णालयातील डीन संगीता राव यांची भेट घेतलेली आहे आणि कारवाईची मागणी केलेली आहे। सगळ्या गोष्टी हुकस आणि इतक्या जुन्या हॉस्पिटलचं चारित्र्यावरती हाणं नाही, त्यामुळे याच्यावरती सोमवारी पीएल दाखल होते। कारण हे करणारे जे आहेत नुसतं इन्क्वायरी नाही, या अशा लोकांना घरीच बसवलं पाहिजे, ज्यांना स्वतःची जबाबदारी कळत नाही, ज्यांना या हॉस्पिटलची महती कळत नाही, त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे। जे एमसी आहेत ते बुरके घालून काय वॉर्डमध्ये फिरतात, आमका फिरतात, जेम्स बॉन्ड प्रमाणे लोकांना घाबरवतात, नर्सेस असं घाबरवून चालणार नाही। त्यामुळे या गोष्टी करण्यापेक्षा एक तर ते लादले गेलेले आहेत, सुधाकर शिंदे आज पेपरमध्ये आलेत की त्यांचा एज बार होऊ नये, असं कोण आहेत त्यांच्या मागे, कोण आहे, मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री आहेत की त्यांना हवे तर घरी घेऊन जा तुमच्या, त्यांना आता वर्दीतूनच बाहेर काढा। ही आरेरावी मुंबईत खपून घेतली जाणार। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर राहुल घुले आपल्यासोबत आहेत। डॉक्टर, पुढारी न्यूजवरती आपलं स्वागत आहे। केईएम रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। रुग्णांचे जे रिपोर्ट्स आहेत, केस पेपर आहेत, हे खुले करण्यात आलेले आहेत। हे पेपर प्लेट बनवण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत। रुग्णांची गोपनीय माहिती ही केईएम सारख्या एवढ्या मोठ्या रुग्णालयातून, एवढ्या मोठ्या सरकारी रुग्णालयातून बाहेर गेलेली आहे। ही गोपनीय माहिती एका पेपर प्लेट बनवणाऱ्या व्यावसायिकाला देण्यात आलेली आहे। हा धक्कादायक प्रकार आहे आणि याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, नक्कीच असं व्हायला नाही पाहिजे, कारण डॉक्टर आणि पेशंटचं नातं एक विश्वासाचं असतं आणि त्यांची जी ट्रीटमेंट असते, जे काही आम्ही डॉक्टर लोक ट्रीटमेंट करतो रुग्णांचे काही कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट असतील तर ते पब्लिक पुढे आले नाहीत पाहिजे, कारण तो त्यांचा रुग्णांचा हक्क असतो, राईट असतो की माझी माहिती कुणाला नाही कळली पाहिजे। आणि ते इंडियन मेडिकल काउन्सिल सेक्शन 8 नुसार ते नाही व्हायला पाहिजे। नसता त्याच्यामध्ये कायद्यामध्ये तरतूद आहे, इंडियन मेडिकल ऍक्टच्या सेक्शन 8 नुसार त्याच्यामध्ये त्यांना जे डॉक्टर असतील किंवा जी संस्था असतील त्याच्यावर कारवाई होऊ शकते। नक्कीच सर, मात्र या संपूर्ण प्रकारामुळे किंवा अशी गोपनीय माहिती समोर आल्याने एखाद्या रुग्णाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं। या सर्व कागदपत्रांचा गैरवापर होऊ शकतो। अनेक प्रकार असे असतात की अनेक रुग्ण हे ऍक्सिडेंट मधले असतात, त्यांच्या केसेस कोर्टात सुरू असतात, त्या संदर्भातले काही डॉक्युमेंट्स असतात, इन्शुरन्स संदर्भात वापरले जाणारे डॉक्युमेंट्स असतात। अशा कंपन्या याचा गैरफायदा घेऊ शकतात। हा धक्कादायक प्रकार असताना देखील केईएम रुग्णालयाकडून हलगर्जीपणा केला गेलेला आहे। या संपूर्ण प्रकारावरती कारवाई होण्यासंदर्भात कायद्यात काही तरतूद आहे का, आणि कायद्यात तरतूद असेल तर या रुग्णालय प्रशासनावरती काही कारवाई होऊ शकते का? कायद्यामध्ये तरतूद आहे। एक तर मी जसं सांगितलं, इंडियन मेडिकल काउन्सिल ऍक्ट मध्ये तरतूद आहे। जे कोणी डॉक्टर असतील, ज्यांचे पेशंट असतील त्या डॉक्टर कारवाई होऊ शकते। परंतु आता केईएम सारखी संस्था मोठी संस्था आहे आणि तिथे जर हे पेशंट मेडिकल रेकॉर्ड जर सेफ नसेल, ते जर पब्लिक होत असेल चुकून म्हणा किंवा जाणून बुजून कुठल्याही पद्धतीनं, तर कायद्यामध्ये सेक्शन 92 नुसार कारवाई करण्याची तरतूद आहे आपल्या कायद्यामध्ये, आयपीसी मध्ये, आणि कारवाई झाली पाहिजे। कारण रुग्णांचं रेकॉर्ड पब्लिक होणं हे अतिशय त्या रुग्णाला मानसिक धक्का भेटू शकतो, किंवा मग रुग्णांचा जो हक्क आहे, ऑटोनॉमस जे म्हणतो आपण, इंडिव्हिज्युअलची प्रत्येकाची एक प्रायव्हसी असते, ती जर हे खराब होत असेल तर नक्कीच कायद्यामध्ये तशी तरतूद आहे। नक्कीच डॉक्टर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात। यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अजय चौधरी यांनी या संपूर्ण प्रकरणावरती काय प्रतिक्रिया दिली ती पण पाहूयात। ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, ही गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून निर्माण झालेली आहे। यापूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध समित्या होत्या, आरोग्य समिती होती, स्टँडिंग कमिटी होती, नगरसेवक होते, त्यावेळी अंकुश होता। पण आता अधिकाऱ्यांवरती कुठेही अंकुश राहिलेला नाही। नगरसेवक नसल्यामुळे अधिकारी मन मानेल तसे वागतात।
कुठल्याही गोष्टीची पूर्तता करत नाही आणि मुंबईतल्या आरोग्य सेवेचा अत्यंत तमाशा करून ठेवलेला आहे, बोधावारा उडालेला आहे. मुंबईतील केएम रुग्णालयातून ही धक्कादायक बातमी आता समोर आलेली आहे. केएम हॉस्पिटलमधील रुग्णांचे रिपोर्ट, रुग्णांचे केस पेपर आणि डॉक्युमेंट्स हे पेपर प्लेटसाठी वापरले गेलेले आहेत. रुग्णांचे डॉक्युमेंट्स पेपर प्लेटसाठी वापरल्यानं ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केएम रुग्णालयात जाऊन प्रशासनाला जाब विचारलेला आहे. खुद्द किशोरी पेडणेकर या आधी म्हणजे राजकारणात येण्याआधी स्वतः परिचारिका होत्या आणि त्यामुळे त्यांना संपूर्ण प्रकार किंवा या संदर्भातील संपूर्ण नियम कायदा माहिती आहे आणि त्यामुळेच त्या आक्रमक झालेल्या होत्या आणि त्यांनी केएम रुग्णालयात जाऊन आज प्रशासनाला जाब विचारला आणि कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी खुद्द किशोरी पेडणेकरजी आपल्या सोबत आहेत. किशोरी पेडणेकरजी, आज तुम्ही केएम रुग्णालयात गेलेला होतात. रुग्णांचे डॉक्युमेंट्स हे पेपर प्लेट्स बनवण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत. अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. या प्रकारामुळे रुग्णांचं आयुष्य, एखाद्या रुग्णाचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं, उद्ध्वस्त होऊ शकतं. तुम्ही आज आक्रमक झालेला होता, तुम्ही प्रशासनाला जाब विचारलात, मात्र पुढे तुम्ही नेमकं काय करणार आहात? हे प्रकरण तडीस जाण्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार आहात? दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये. केएम हॉस्पिटल हा जो लोगो आहे, हा लोगो खरा असा कोणी वापरू नाही शकत आणि त्यात करून या लोगोचा हिनकस दर्जासाठी जे वापर झालाय तो अतिशय सगळ्यांना क्लेश देणारा आहे. त्याचप्रमाणे हे अशा पद्धतीने एका हॉटेलमध्ये सापडलेलं दिसलंय आणि हे कुठलं तरी पार्ल्यातलं हॉटेल आहे. मुळामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे पेपर सिटी स्कॅन आणि MRIचे त्याच्यामध्ये पेशंटचं नावही आणि त्याचा आपल्याला जी गुप्तता राखायची असते त्या गुप्ततेचा भंग केलेला आहे. आणि केएम हॉस्पिटलची महती आणि महिमा हा दोन्ही आगळा वेगळा आहे. पूर्ण देशात जगात केएम हॉस्पिटलचा एक वेगळा आदर आहे. आणि ज्या HOD डिपार्टमेंटनी हे पेपर कॉन्ट्रॅक्टरला दिले त्यावेळेला नियम असतो की ते पेपर क्रश करायचे असतात आणि रिसायकल करून ते वापरायचे असतात, कारण ते रद्दीता दिली पाहिजे. पण या दोन्हीचं म्हणजे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल तो आणि ज्या डिपार्टमेंटचे HOD आहेत किंवा त्यांचा हेड क्लार्क असेल, जे कोणी आहेत त्यांनी ह्याची गांभीर्याने आणि घेतलं नाही. आणि गेली 2 वर्ष इतका मनमानी कारभार चाललाय की ज्यांच्याकडे अजय चौधरींच्या माध्यमातून जे आमदार आहेत, माझे आमदार दगडूदादा सकपाळांच्या माध्यमातून गेल्या वर्षी 8 ऑगस्ट 2023ला जे आम्ही 15 प्रश्न जे AMC आहेत सुधाकर शिंदे त्यांच्या माध्यमातून मांडले होते, त्यातला एकही प्रश्न सुटलेला नाही. मग डॉक्टर असतील, डॉक्टरांची कमतरता असेल, नर्सेसची कमतरता असेल, साध्यात साधं स्ट्रेचरची कमतरता असेल, त्याचप्रमाणे जे वॉर्डबॉय आहेत खाली, सगळ्याचीच कमतरता. तरी केएमला अनेक लोक डोनेशन रूपाने मदत करत असतात. पण ज्या पद्धतीने आपलं बजेट असतं त्या बजेटची या गेल्या 2 वर्षात ह्या AMCच्या माध्यमातून फक्त लोकांना घाबरवणं, त्यांना शोकॉस्ट नोटिसा देणं, ह्याच्या पलीकडे कुठलंही काम झालेलं नाही. स्वतः ते ह्या असलेल्या सेवेत एज बार आहेत. म्हणजे दुसऱ्यांना पण चांगल्या लोकांना कोणाला चान्स द्यायचा नाही, स्वतः काम करायचं. ताई, मात्र आज तुम्ही केएमच्या डीनची तुम्ही भेट घेतलेली आहे आणि कारवाईची मागणी केलेली आहे. खुद्द डीनचंच या संपूर्ण प्रशासनावर नियंत्रण नाही असं दिसतंय. कागदपत्र बाहेर येत आहेत. डीनवरतीच कारवाई व्हावी का किंवा इतर कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी? तुमची नेमकी मागणी काय आहे? 100% याबाबत जे लागू आहे, मग त्या डीन स्वतः मॅडम असतील, मग डीन मॅडमवर जर कारवाई हवीच आहे तर AMC सुधाकर शिंदेवर पण कारवाई हवी आहे. कारण प्रत्येक जणची जबाबदारी आहे. तुम्ही फक्त येणार आणि सिस्टमला चालवणं महत्त्वाचं असतं, सिस्टमला घाबरवणं महत्त्वाचं नाही.
आणि ज्या पद्धतीने ज्या डिपार्टमेंटचे HOD आहेत, आत्ता त्या डीनकडनं आम्हाला कळले आहे की इन्क्वायरी आहे, पण याच्यावरती मंगळवारपर्यंत PL दाखल होते. आणि माझं वैयक्तिक मत आहे की आमच्या KM हॉस्पिटलवर अशा पद्धतीने PL दाखल होणं हा दुर्दैवी भाग आहे. कारण KM हॉस्पिटलची एक महिमा अलग आहे. पण हे जर खालचे ऑफिसर अशा पद्धतीने वागणार असतील तर कुठेतरी कधीतरी अशा लोकांना अद्दल न्यायालयांच्या माध्यमातून घडलीच पाहिजे असं आता PL दाखल करणाऱ्या नक्कीच ताई लोकांचं तुमचा म्हणणं आहे. मुद्दा लक्षात आलेला आहे. KM मधील अधिकाऱ्यांवर कारवाई करावीत अशा प्रकारची मागणी तुम्ही करताय. KM मधील ही धक्कादायक बातमी आहे.